श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. 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 जगदंबा माता की जय. शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. सुतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगतीये. मुनींनो, तो सनातन देव ज्यावेळेला भयंकर असं 10,000 वर्षपर्यंत युद्ध करून थकला, तेव्हा तो झोपला आणि त्या सनातन भगवंताला उठवण्याकरता ब्रह्मदेवांनी देवांना बरोबर घेऊन त्यांना जाग करण्यासाठी जी लीला केली, त्या लीलेचा परिणाम विष्णू परमात्म्यांच्या हातातलं धनुष्य वाळवी किड्याने कुरतडलं. ते दणकंदिशी जेव्हा भगवंताच्या शिरकमलावर पडलं, तेव्हा शिर धडावेगळं झालं. धडावेगळं झालेलं शिर बघून सगळ्या देवांना धक्का बसला. सगळ्या देवांनी ब्रह्मदेवाला, विष्णू परमात्म्यांना उठवण्यासाठी आपण काय करायला गेलो आणि काय झालं, पश्चाताप व्यक्त केला. आता भगवंताला पुन्हा एकदा चैतन्य रूपात प्रगट करावं यासाठी उपाय विचारायला लागले. तेव्हा ब्रह्मदेवांनी आदिमाया, आदिभगवती, शक्तीचं गुणवर्णन करायला सांगितलं, शक्तीला प्रार्थना करायला सांगितली. तेव्हा सगळेजण शक्तीची प्रार्थना करत होते, जगदंबेची आराधना करत होते, जगदंबेची स्तुती करत होते. जगदंबेला ते वारंवार म्हणत होते, आई, तुझं यथार्थ रूप कुणीही जाणू शकत नाही. आई, तुझे नावं किती आहेत तेही कुणाला माहिती नाही. एखाद्या डबक्याला ओलांडणं सुद्धा ज्याला अशक्य आहे, त्याला प्रतिज्ञापूर्वक समुद्र ओलांडणं कसं बरं जमल? देवांमधील कुणी एकही तुझे ऐश्वर्य जाणू शकत नाही. तू या भुवनाची एकमेव स्वतंत्र आई आहे, माता आहेस. तू या नाशवंत जगाची निर्मिती मात्र कशी काय करतेस, त्याविषयी वेदवचनाखेरीज दुसरं काहीही प्रमाण नाही. तू सर्व जगताची आदी कारण असून निरपेक्ष आहे. तुझं विचित्र कार्य पाहताना हे भगवती आमच्या मनात संभ्रम पडतो की वेदांना सुद्धा तुझा प्रभाव कळत नाही आणि आपला अनंत असलेला प्रभाव तू सुद्धा जाणत नाही, तर इतरांना तुझ्या प्रभावाची काय कल्पना येणार? आई, अगं, न किंजानासि त्वं जननी मधुजिन्मौलिपतनं शिवे किं वा ज्ञात्वा विविदिशसि शक्तिं मधुजितः हरे किं वा मातुर दुरिततरिरेषा बलवती भवत्याः पादाब्जे भजन निपुणे क्वास्ति दुरितम. आई, विष्णू परमात्म्याचं मस्तक तुटून गेलं ही गोष्ट तुला ठाऊक नाही असं कसं शक्य आहे? हे शिवे, सर्व काही तू जाणत असतानाही पुन्हा आमच्या मुखाने ऐकणार आहेस का? तुला मधुसूदनाची शक्ती पुन्हा एकदा पाहायची आहे का? तुला त्या शक्तीचा प्रभाव काय हे आजमावायचं आहे का? तर ती गोष्ट शक्य नाही, कारण तुझ्याच कृपेमुळे विष्णूने मधुकैटभांवर विजय मिळवला होता. बरं, विष्णूचं एखादं पाप आडवं आलं आहे असं असणं शक्यच नाही. नित्य तुझ्या पदकमलांची सेवा करणाऱ्याला कसं काय पाप घडल आई? विष्णू परमात्मा तर अखंड तुझं चिंतन करतात. हा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याची उपेक्षा तू करू नये. त्याचं मस्तक तुटून जातं हीच मोठी खरं नवलाची गोष्ट आहे. तसंच ही आम्हाला दुःख देणारी घटना आहे. आई, तू जन्ममरणाचं दुःख नष्ट करणारी आहे. असं असतानाही विष्णू परमात्म्याचं शिर जोडण्यासाठी कशाचा विचार करतीये? आई, असं तर नाही आहे ना की प्रजेच्या पापांच्या दोषांची जबाबदारी
राजनीती न्यायाने जशी राजावरती जाती, तसंच संपूर्ण देवांच्या दोषांची जबाबदारी भगवंतावरती आलेली आहे. कदाचित युद्धात मिळालेल्या विजयामुळे विष्णू परमात्म्यांना गर्व झाला. गर्वनाशासाठी तू त्यांना ही शिक्षा केली आहे का? आम्हाला तर काहीच उमजत नाही आहे, आम्हाला तर काही समजत नाही आहे, काहीच लक्षात येत नाही आहे. पण एकच मात्र इच्छा आहे, भगवंताला उठव. आई, खरं सांगू का, कधी कधी मनात अशी शंका येते, युद्धात हारल्यामुळे दैत्यांनी रम्य तीर्थावर घोर तपश्चर्या करून तुझ्यापासून वर्त मिळवलं नाही ना, हे हरिमस्तक अदृश्य झालं का त्याच्यामुळे? किंवा तुला लक्ष्मीचा राग आलाय का? पण तिचा राग जरी तुला आला तरी तिची अशी अवस्था पाहून तुला आनंद थोडी वाटणार आहे? अगं, तिचं सौभाग्य गेलेलं पाहून तू प्रसन्न होणार आहेस का? नाही ना. आई, अगं खरंच सांग, का बरं तू इतका अंत पाहतीये? आपल्याच एका अंशाकडून झालेली चूक क्षमापात्र असती नाही, तर आता विष्णू परमात्म्यांना प्राणदान देऊन आम्हा सगळ्यांना आनंदी कर, आम्हा सगळ्यांना सुखी कर. आई, उठव, भगवंतांना उठव. सर्व घटनांमधील मुख्य कारणरूपिणी देवी, आम्हा सर्व देवांचा तुला प्रणाम आहे. पण आता याला जीवदान देऊन आम्हाला दुःखरूपी सागराच्या पार कर. आई, याचं शीर कुठं पडलंय? तसंच भगवान विष्णू परमात्म्याला उठवण्यासाठी काय उपाय करावा याचं आम्हाला अजिबात ज्ञान नाहीये. तू देवांसह संपूर्ण सृष्टीला जीवन देती. आई, ऐक ना ग आमचं. एवं स्तुता तदा देवी गुणातीता महेश्वरी, प्रसन्ना परमा माया वेदैः सांगैश्च सामगैः. अशा प्रकारे हात जोडून वारंवार देव स्तुती करत होते. ती स्तुती ऐकून जगदंबा संतुष्ट झाली. गुणातीत महेश्वरी हात जोडलेल्या त्या देवांना म्हणू लागली, मां कुरुध्वं सुराश्चिंतां स्वस्थास्तिष्ठन्तु चामराः, स्तुताहं निगमः कामं संतुष्टास्मि न संशयः. देवलोक हो, चिंता सोडून द्या, स्वस्थ रहा. वेदांनी केलेल्या स्तुतीमुळे मी प्रसन्न आहे. आपण सगळ्यांनी केलेल्या स्तुतीवरती मी प्रसन्न आहे. जर कुणी मनुष्य आपण केलेली ही स्तुती वारंवार म्हणेन, ही स्तुती वारंवार पठण करेन, तर भक्तिपूर्वक रोज जो याचं पठण करेन त्याची इच्छा मी पूर्ण करीन. जो हे त्रिकाळ वेळेला स्तोत्र म्हणेन तो सर्व दुःखांपासून सुटेन. आता हरीचं मस्तक तुटण्याचं कारण तुम्हाला सांगते. तुम्ही केलेल्या स्तुतीवर तर मी प्रसन्न आहेच, या स्तुतीमुळे तर मी प्रसन्न झाली आहे. तुम्ही केलेली स्तुती जो म्हणेन त्याच्यावरही मी प्रसन्न राहणारच आहे. पण शृण्वन्तु कारणं चाद्य यद्गतं वदनं हरे, अकारणं कथं कार्यं संसारेत्र भविष्यती. कोणतीही घटना कारणावाचून घडत नाही. एकदा विष्णू लक्ष्मी एकत्र बसलेले असताना लक्ष्मीच्या चेहऱ्याकडे पाहून विष्णू परमात्म्यांना हसू आलं. लक्ष्मीला लगेच शंका आली की यांना मला पाहून हसू का आलं. साहजिक आहे, प्रपंचातली ही गोष्ट आहे, लवकर कळणारी आहे. त्यामुळे ह्याच्या कारणावरती मीमांसा करायला नको किंवा ह्याच्या कारणाचा शोधसुद्धा घ्यायला नको. विष्णू परमात्मा हसणं आणि लक्ष्मीच्या मनात शंका येणं, ही घटना कशी घडू शकते आपल्याला अनुभव आहे. एकदम शंका आली, का बरं हसले? विनाकारण तर असं होणार नाही. तेव्हा दुसऱ्या एखाद्या सुंदर स्त्रीचं कौतुक यांच्या मनात आहे का? आपल्याकडे पाहून हे असे का हसले? सारखं तिच्या मनात विचार सुरू झाला. या विचाराबरोबरच लक्ष्मीला त्याचा क्रोध आला, लक्ष्मीला संताप आला. त्याच क्षणी तामसी शक्तीने तिचा ताबा घेतला. त्यावेळी ती हळूच म्हणाली की तुमचं हे शीर गळून पडेल,
जे शिर मला बघून हसलं. मंडळी, सूत शौनकादिकांना म्हणतायत, स्त्री स्वभावाच भावित्वा तत्काल योगाद्विनिर्गतः अविचार्य तदा दत्त शापस्वसुखनाशनः सपत्नी संभवन् दुःखं वैधव्यादधिकन्त्विति विचिन्त्य मनसेत्युक्तं तामसी शक्तियोगतः. एका क्षणामध्ये तिच्या मुखातनं हे वाक्य बाहेर पडलं. स्त्री स्वभाव आधीच उतावळा आणि काळाच्या योगाने तिने स्वतःलाच काय दुःख होईल याचा विचार न करता शापवाणीचा उच्चार केला. अहो, सवत असण्याचं दुःख होण्यापेक्षा वैधव्य बरं असं वाटल्यामुळे तामसी शक्तीने तिच्या तोंडून अचानक अशा प्रकारे शाप वदवून घेतला. खोटं बोलणं, अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता अशौचं निर्दयत्वञ्च स्त्रीणां दोषा स्वभावजाः. मंडळी, इथे सुतांनी शौनकादिक मुनींना स्त्री स्वभावातल्या दोषांचं वर्णन करून सांगितलं. ऐकायला पाहिजे आणि कुठेतरी आपण त्याच्यावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता हा स्त्री स्वभाव आहे, निश्चित आहे, निसर्गतः आहे, हे देवी भागवतात लिहून आलंय, मान्य आहे. पण आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, या जगामध्ये बदलत नाही अशी एकही गोष्ट नाही, घडवू शकत नाही असं एकही प्रारब्ध नाही. हे आपल्या हातामध्ये आहे, आपण हे करू शकतो. स्वभावाचं वर्णन करताना काय म्हणलंय? अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता अशौचं निर्दयत्वञ्च स्त्रीणां दोषा स्वभावजाः. कधी कधी खोटं बोलणं, धाडसीपणा, कपटी वृत्तीने वागणं, अविचारीपणाने वागणं, अतिलोभाने वागणं, अपवित्रता आणि निष्ठुरपणा हे स्त्रियांच्या अंगी निसर्गतः असतात. सगळ्यांमध्ये असतात असं नाही, सगळ्या जणांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं असंही नाही. कोणतीही गोष्ट चांगल्या अर्थाने घ्यायची. कधी कधी चांगला विचारसुद्धा माणसाच्या जीवनात काय असतं, आपण त्याच्याकडे बघतो कसं. खरंच आपल्यात जर हा दोष असेल तर निश्चितच आपण हा घालवणं गरजेचं आहे. अर्थात अंगी निसर्गतः हे दोष आहेत. त्या शापाचा परिणाम म्हणून आज विष्णूंचं मस्तक क्षार समुद्रात विलीन झालंय. परंतु मी याला पुन्हा शीर जोडते. देवांनो, हे शीर जोडण्यामध्ये तुमचं एका तऱ्हेने कल्याणच होणार आहे. कसं काय ते ऐका. पूर्वी एका हयग्रीव या नावाच्या दैत्याने तपश्चर्या केली. त्याने सर्व उपभोगांचा त्याग केला आणि सरस्वती नदीच्या काठी माझ्या मायाबीज मंत्राचा जप करीत 1000 वर्ष बसला. तो माझ्या उग्र अशा तामसी स्वरूपाचं ध्यान करत होता. तेव्हा तशाच रूपात मला प्रगट व्हावं लागलं. त्यावेळी मी सिंहावर बसलेली होते. मी दयेच्या स्वरात त्याला वर मागण्याची आज्ञा केली. तो उठून प्रदक्षिणा घालून नमस्कार करून माझी स्तुती करायला लागला. दैत्याने काय स्तुती केली माहिती आहे? नमो देव्यै महामाये सृष्टिस्थित्यंतकारिणी भक्तानुग्रह चतुरे कामदे मोक्षदे शिवे. सृष्टीची निर्मिती, पालन आणि अंत करणाऱ्या हे महामाया देवी, माझा प्रणाम स्वीकार कर. भक्तांवर कृपा करणारी, कामना पूर्ण करून मोक्ष देणारी तू शिवा. पृथ्वी, जल, तेज, हवा, अंतराळ, त्याचा गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द हे गुण म्हणजे तूच आहेस. सर्व इंद्रिय तुझेच रूप आहे. त्यावर मी त्याला पुन्हा इच्छित वर मागण्याला सांगितलं. त्यांनी असा वर मागितला की त्याला कोणाही पासून कधीही मृत्यू येऊ नये. यथा मे मरणं मातर न भवे तत्तथा कुरु. तो म्हणाला, मला मरण नको. त्यावरती मी त्याची समजूत घातली की जो उत्पन्न झालाय त्याला मृत्यू आहेच. जातस्य हि ध्रुवं मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च
मर्यादाचिदृशी लोके भवेच्च कथमन्यथा. त्याला मी सांगितलं, अरे जो जन्माला आलाय त्याला मरावंच लागणार आहे. हा, समर्थांनी पण सांगितले की नाही, की जो आलाय पृथ्वीवर आलाय त्याला मरावंच लागणार आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. त्याला पुन्हा मी सांगितलं की बाबा रे, मरावं लागणारच आहे, तो कदापि बदलता येणार नाही. हे सृष्टीचं नियमावलीतला गुण आहे. हे ध्यानात घे आणि तू विचार करून तुला कशा प्रकारचं मरण आवडेल ते तू मला सांग. मुनींनो, तेव्हा देवीला तो म्हणाला, हयग्रीवाशिवाय कुणाही पासून मृत्यू येऊ नये. मी त्याला तसा वर देऊन टाकला. तू आता परत जाऊन सुखैनैव राज्य कर. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल. नंतर त्या दैत्याने सगळीकडे उच्छाद मांडला. त्यांनी ऋषीमुनी वेद यांना सळो की पळो करून सोडलं. त्याला असं वाटलं की आता त्याला कुणीच मारू शकणार नाही. तर आता तुम्ही जाऊन एका चांगल्याशा घोड्याचं मस्तक घेऊन या, म्हणजे त्वष्टा ते विष्णूच्या धडाला जोडतील. अशा तऱ्हेने भगवान विष्णू परमात्मा हयग्रीव म्हणजे घोड्याचं मुख असणारा अवतार घेतील, जे हयग्रीव नावाच्या दैत्याला मारतील आणि देवांचं हित होईल. सूत म्हणाले, एवढं बोलून जगदंबा गुप्त झाली. सर्व देवांनी त्वष्टाची प्रार्थना केली. त्वष्टाची प्रार्थना केल्यानंतर ताबडतोब जाऊन एका घोड्याचं मस्तक कापून आणल्या गेलं. देव लोक पाहत पाहत असतानाच विष्णूच्या धडाला बेमालूमपणे ते जोडून दिल्या गेलं. अशा प्रकारे विष्णू महामायेच्या प्रसादाने हयग्रीव झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवंताचा हा अवतार झाला. आणि काय झालं पुढच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.